तुझं नाव सांग. माझं नाव ध्रुवी गणेश पडवळ. काल तुला ते मेडल मिळालंय त्यासाठी तू किती वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि तुझी किती वर्षाची मेहनत आहे? मी झाले 5 वर्ष क्लाइम्बिंग करते. कुठे कुठे प्रॅक्टिस करते आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये? मी पुण्यामध्ये राजे शिवाजी क्लाइम्बिंग वॉल शिवाजीनगर मध्ये. पण तिथे तर खूप कमी म्हणजे फॅसिलिटीज आहेत, तरी तू स्वतःला कसं तयार केलं? हो, तिथे खूप कमी फॅसिलिटीज आहेत, पण तरी सर घेत होते माझं चांगलं करून. म्हणजे ते घ्यायचे माझं चांगलं काय काय वेगवेगळ्या प्रॅक्टिस करून घ्यायचे. आणि आता ही वॉल पण, या वॉल मध्ये पण आता खूप साऱ्या फॅसिलिटीज आल्या आहेत. तू हा स्किल का निवडला? कारण लहानपणी मी खूप काय म्हणतो हायपर ऍक्टिव्ह होते. त्यामुळे मग आता जे माझा मामा आहे तो माझ्या सरांचा गुरु होता. मग आईने माझ्या मामाला विचारलं की आता काय लावू शकतो हिला, म्हणजे हिची एनर्जी तिथे जाईल. मग तो म्हटला क्लाइम्बिंग लावून बघ, आणि मला क्लाइम्बिंगच खूप आवडलं. तुला घरातून कोणाचा सपोर्ट मिळाला क्लाइम्बिंगसाठी? नाही, सगळ्यांचा, आई बाबा, दीदी आणि मामा. आता तुझ्या आजी. जनरेशनमध्ये तू काय मेसेज देते तुझ्यासारख्या मुली आहेत या फील्डमध्ये, स्पोर्ट्समध्ये? तुम्ही पण एकदा क्लाइम्बिंग ट्राय करा, तुम्हाला क्लाइम्बिंग खूप आवडेल. क्लाइम्बिंग हा गेम ऑलिम्पिकला सुद्धा आहे, तुम्ही पण क्लाइम्बिंग करा, आवडेल तुम्हाला फिटनेससाठी. तुला या स्पर्धेतला छान अनुभव काय आला? कुठला आता एशियन्स मध्ये? म्हणजे तेच होल्ड खूप भारी आहेत, ओपन होल्ड छान आहेत. म्हणजे इथे वॉल पण एक खूप भारी झाली आहे. युरोपला वगैरे जशी वॉल असते, ऑलिम्पिकला वॉल असते, सेम तशी वॉल आहे. परत होल्ड सेम तसे आले, खूप छान झालं इथे काय काय. अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण जगभर फिरली आहे, पण पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय की पिंपरी चिंचवडमध्ये तुझ्या शहरात ही कॉम्पिटिशन तुला करायला मिळाली. त्याबद्दल तुला काय वाटतं? एवढी सगळी मुलं इथे आली आणि ते पण या स्पर्धेत भाग घेतला. खूप छान वाटतंय. म्हणजे असं खूप छान वाटतंय की परदेशातली लोक आपल्या काय म्हणतो होम टाउन मध्ये आलेत, म्हणजे पुण्यामध्ये आलेत. आपण पुण्यातले आहेत, ते परदेशातले पुण्यामध्ये येऊन कॉम्पिटिशन खेळतात. खूप छान वाटतंय मला. गोल्ड मिळालं तुला? हो. काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे मला कसं वाटतंय, हा, गोल्ड मेडल मिळालं ना? आता मला खूप छान वाटतंय आणि म्हणजे खूप आनंद होते आणि छान वाटतंय. पण हे असंच मला दर कॉम्पिटिशनला गोल्ड मिळत राहावं आणि ऑलिम्पिकला पण गोल्ड मिळावं. तुझं एम्बिशन काय आहे? तुला आणखी कुठल्या स्पर्धेसाठी काय आणायचं? मला ऑलिम्पिकला गोल्ड मेडल आणायचंय.